हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध किंवा करुणिया मन एक रूप सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोरे जयांची केलिया स्मरण होय सकळ सिद्धीचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण सद्गुरूंचे हे नमस्कारुनी आता अतुलित बलधामं हेमशैलाभ देहं धनुजवन कृशानु ज्ञाननामी गगन्यं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि चलिया नाव पवन कुमार तुम्हारे हरि कीर्तन
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकडले करता निवडलेला अभंग विश्वमान्य संत मान्य संत जगतमान्य संत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. कीर्तनाच्या भावार्थामध्ये शिरण्या अगोदर अल्पसा परिहार करायचा तो असा की सतत मागच्या 21 दिवसापासून चालत असलेला अखंड ज्ञानेश्वरी पारायण आणि तुकोबरा यांचा गाथा पारायण ते काकांनी स्वतःच्या घरामध्ये चालू होतं त्याचे आज सांगताय. आता कीर्तनाचा निमित्त कारण काय, एक तर आज एकादश झाली, दुसरं म्हणजे इंग्रजी वर्षाच्या कॅलेंडर नुसार किंवा रीतीनुसार आजच्या वर्षाचा शेवटचा दिवस. रीतीनुसार म्हणलोय मी, संस्कृतीनुसार नाही. कारण संस्कृती तिथेच असते जिथे संस्कार असतात. संत पंत ग्रंथ यांनी काहीतरी सोडलेलं असतं आणि ते पाश्चात्य देशामध्ये नाहीये, म्हणून मी त्याला रीती म्हणतो. पण आजकाल झालं काय महाराज, आपण त्यांचं धरलंय आणि त्यांनी आपलं धरलंय. सांगायचं कारण काय, माग एक व्हिडिओ आला होता बघा तिकडचा. जेवढे पण पाश्चात्य देशातले लोक आहेत आपले वृंदावनला यायला लागले. कशासाठी? त्यांना महती कळली आहे की बाबा भारतामध्ये असं काय आहे की तिथले लोक एवढ्या दुःख असून सुद्धा आनंदी आहे.
आमच्याकडे एवढा बलाढ्य पैसा आहे, सगळ्या काय गोष्टी आहे, पण पाहिजे तो आनंद जीवनामध्ये नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या संस्कृतीचं अवलोकन केलंय. आणि आपलं काय झालंय माहितीये का, तिकडचा सगळ्या गोष्टी आल्या. आता कपड्यावर तर मला खूप सारं बोला वाटतं, पण कसं माता बहिणी समोर बोलता येत नाही. पण झालंय कसं, साधूचे कपडे आणि निळू फुलाचे लफडे. बरोबर आहे का? बोलत चला, बोलले म्हणजे मला कळेल. हा, मी सांगायचा उद्देश आज की तुकोबर आहे आपल्याला अभंगामधून हे सांगतायत की बाबा तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय, तो कशा करता झालाय? बिल्डिंग उभी करण्यासाठी झालाय का? आपल्या दरवाजासमोर गाडी घोडे उभे करण्यासाठी झालाय का? किंवा आपली पोरं चांगले शिकावं, चांगल्या उच्च श्रेणीचं काहीतरी पद प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी झालाय का? मुळीच नाही. तत्पश्चात माझ्या प्रत्येक शब्दाला मान देणारी. मी म्हणलं महाराज असं असं करायचंय, तुम्ही फक्त सांगा करायचंय काय. ते माझ्या पाठीमागं नाही तर माझ्या सोबतच असतात. आज माझे मार्गदर्शक म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे इथे स्थायिक आहे आणि इथं स्वतःच पोलीस सुद्धा या छत्रपती संभाजीनगरमध्ये, असे आमचे विकास महाराज गव्हाणे, त्यांचे छोटे बंधू. आता आमचा 2 दिवसापासून तर फडा काय चालू आम्हाला दोघांनाच माहिती. इथून तिकडे जाय, तिकडून इकडे, इकडून तिकडे जाय, तिकडून तिकडे, असे आमचे छोटे बंधू मित्रवर्य आकाश महाराज गव्हाणे. आणि सतत मागच्या 1 महिन्यापासून कथा, कीर्तन, प्रवचन सगळं हँडल करून आज सुद्धा कीर्तन होतं, आज सुद्धा कुठेतरी भजन होतं. ते भजन सोडून मी फक्त महाराजांना म्हणलं, आगळे महाराजांना, की महाराज आज असं कीर्तन आहे बरं का, तुम्हाला यावंच लागेल. वडीलधाऱ्या माणसाने एवढ्या शब्दाचा मान ठेवून इथं आलेत, त्या म्हणजे आमचे नामदेव महाराज आगळे. परत मी नुसतं कानावर टाकलं, काय महाराज आपल्याला कीर्तन चालू करायचंय बरं का, जमन का? आमचे असे महाराज शत्रुघ्न महाराज कोरडे, अरे महाराज जमणार काऊन नाही, तुम्ही उभा राहा, करता धरता तू आहे, तुम्ही उभा राहा, नाही जमलं तर आपल्याच माणसं आहे, आपल्यातच राहणार आहे. म्हणून मी तुमचा आहे, तुम्ही माझे. आणि आता सगळ्यांना तर माहितच आहे की बाबा कुठेतरी उभं राहायचं म्हणजे काहीतरी हिंमत लागते. तशी हिंमत देणारी तुम्हीच आहे. आणि जे काय माझ्या वाणीद्वारे तुम्ही ऐकणार आहात तो करता धरता तो आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. विठ्ठल माणसाचं जीवन, माणसाचं आयुष्य म्हणजे 3 पानाचं पुस्तक असतं जे भगवान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. त्यामधलं पहिलं पान म्हणजे आपला जन्म आणि 3रं पान म्हणजे आपला मृत्यू. आता जन्म कुठं घ्यायचा हे आपल्या हातात आहे का? बोलत चला, बोलत चला, बोलत चला माता माऊल्यांनो, बोलत चला. आता मृत्यू कधी होणार आहे आपल्याला माहित आहे का? अजिबात माहित नाही. आणि हे जर का माहित झालं तर असं समजून चला, संत पंथ ग्रंथ त्या दिवशी सगळं गुंडाळावं लागेल आणि समुद्रात टाकावं लागेल. विठ्ठल जन्म मृत्यू देवाने देवाच्या हातात ठेवला. राहिलं मधलं पान. आता मधलं पान काय आहे तर ते तुमचं आमचं जीवन आहे. आता ते नामस्मरण करून गुणगुणत जगायचंय की लोट घेऊन म्हणत जगायचंय आपल्या हातात आहे. देवाने आपल्याला 2 कान दिले कशासाठी? ऐकण्यासाठी. त्या कानाद्वारे आपण नामस्मरण ऐकू शकतो, भजन ऐकू शकतो, प्रवचन, कथा, कीर्तन सुद्धा ऐकू शकतो आणि त्याच कानाने आपण नको त्या गोष्टी सुद्धा ऐकू शकतो. प्रश्न सुटला कानांचा. डोळे दिले कशा करता? काय धुरंधर बघण्याकरता दिले? अरे प्रत्येक बसणाऱ्या माणसाने धुरंधर बघितला असेल, पण पुरंदरचा इतिहास जरा विचारला तो कुणालाच माहित नसेल. महाराज सांगायचा उद्देश हाच की धुरंधरच्या नादापैकी आपण काय होतं, इकडे जे स्वतःचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडून ठेवलाय त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाढी वाढवली, तलवार फिरवली, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी
बेंबीच्या देठापासून पार वराडा म्हणजे छत्रपती होणार आहे का? त्यासाठी छत्रपतीला मानावं नाही, त्यासाठी छत्रपतीला जाणावं लागतं. जाणण्यामध्ये आणि मानण्यामध्ये खूप सारा डिफरंट आहे, खूप सारा फरक आहे. आता इथं बसलेले माझे वडीलधारी, माझे वडील सुद्धा या कीर्तनामध्ये आहे, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझे बंधू सुद्धा आहे. इथे बसणारा प्रत्येक व्यक्ती, आपण काय म्हणतो, कुठे वाद झाला किंवा कोणासोबत संवाद करायचा विषय आला, समोरच्या व्यक्तीपेक्षा आपली जरा वय कमी असेल तर आपण काय म्हणतो, काका तुम्ही माझ्या वडिलासारखे आहात. बरोबर आहे. आता त्यांना वडील म्हणलं म्हणजे काय, आपण त्यांना वडील मानलंय. बरोबर आहे ना. आता जाणणं म्हणजे काय, जे आपले स्वतःचे जन्मदाता पिता आहे त्यांना आपण जाणतो, म्हणून त्यांना आपण कोणी अण्णा म्हणतो, कोणी काका म्हणतो, कोणी काय 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 म्हणतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना मानण्यात काय फरक नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घेण्यात फरक आहे. तर तो मावळाय महाराज विठ्ठल विठ्ठल. देवाने 2 हात दिले महाराज. कशा करता दिलेत? हात ओढण्यासाठी नाही दिले, देण्यासाठी दिले. की बाबा 2 हात दिले, 2 हात दिले, या 2 हाताने तुम्हाला करायचंय काय? 2 हाताला 10 बोटं दिली. कशा करता दिली? की बाबा या हातांचा उपयोग तुम्ही काय करा, सेवेसाठी करा, दुसऱ्याच्या मदतीसाठी करा. कुसुमाग्रज म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एका दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय, कापून घ्यावे का? नाही. देणारा जो असतो तो त्याच वेळेस देतो ज्यावेळेस त्याचं काहीतरी नामस्मरण चिंतन घडत असतं, त्याच्या आत्म्यात परमात्म्याची जाणीव त्याला झालेली असते. कारण महाराज आज कोणाला जरा 10 रुपये मागितले देत नाही. नुसतं 10 रुपये सोडा हो, इथून जरा म्हणलं मला जायचंय मुकुंदवाडीला, गाडीला हात दिला तर येऊ देत नाही महाराज कोणी. बरोबर आहे का? येऊच देत नाही का? कारण मानसिकता एवढी ढासळली आहे की असं कोणाला वाटतच नाहीये की बाबा मी दुसऱ्याची मदत करावा, दुसऱ्याच्या कामी पडावा. का वाटत नाहीये? विचारसरणी पूर्णपणे ढासळलेली आहे. आणि काय महाराज, जसपासून कोरोना झाला आणि कोरोनातून जे माणसं वाचले त्यांना असं वाटायला लागलं आम्ही अमरच झालो. आता जे कोरोनात गेले ते गेलेत बिचारे, पण जे वाचलेत ना त्यांना असं वाटतं की आम्ही अमृतच पिलंय, 2 डोस घेतले, 3रा बूस्टर घेतलाय, तरी असं वाटतं आम्ही वाटतोय. पण नाही महाराज, ही काहीतरी त्या देवाची लीला आहे की बाबा आता तरी सुधरा, आता तरी सुधरा, आता तरी सुधरा. देवाने एवढा मोठा नरदेह दिलाय. मागच्या जन्मी तुम्ही काय होते तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. पुढचा जन्म कशाचा भेटणार आहे माहिती आहे का? नाही माहिती. पण आता भेटलाय, आता भेटलाय तर त्या देहाची प्राप्ती त्या नरदेहाला काय करायचंय, म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे की आता तरी पुढे हाची उपदेश. याच देही गडे देवाचे भजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सांगता की आता तुम्हाला हा नरदेह भेटलाय ना, मग याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 ओ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ओ अच्छी
मन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. महाराज संताच्या संगतीला लागणं म्हणजे काय? संतासारखं होणं का? किंवा संत जसे कपडे घालतात, जसा वेश परिधान करतात तसं होणं का? संताच्या मार्गावर चालणं म्हणजे संतासोबत राहणं. संताची या संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे पंथे. मग त्यासाठी करायचंय काय? काय करायचं त्यासाठी? बसल्या बसल्या काड्या करायच्या? काय करायचं त्यासाठी? करायचं काहीच नाही महाराज. या नरदेहाचा जरा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच करायचं, ठाईसी बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मग ठाईसी बसाचं म्हणजे काय करायचं? हे मन आहे महाराज. मन खूप चंचल असतं. आज आपल्या देशात आहे तर उद्या परदेशात आहे. एकदा काय झालं महाराज माहिती का? आमच्या गावातले शामराव नाना पंढरपूरला गेले. बर का, लक्ष देऊन ऐका. पंढरपूरला गेले सकाळी 7च्या बसनं, पोहोचले रात्री 7ला. गेल्याबरोबर त्यानं काय केलं? गेले, आराम केला, मस्त चंद्रभागेत स्नान केलं आणि म्हणे सकाळी लागू बारीला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी रामराव गेला पंढरपूरला. पण रामराव काय केला माहितीये का? आंघोळ केली, चंद्रभागेत स्नान केलं, सगळ्या गोष्टी केल्या, झोपला नाही शामराव सारखा. डायरेक्ट वारीत लागला. आता शामराव वरच्या मजल्यात आणि रामराव खालच्या मजल्यात. आता रामराव वरतून काय म्हणतो, जो आधी आलेला होता तो, करे शामराव, अरे बोल ना बाबा, काय म्हणतो? अरे कधी आला? आता आलो. बरं 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 मग घरी म्हणजे घरून ज्यावेळेस निघाला त्यावेळेस आमच्या गल्लीतून चक्कर मारून आला का? म्हणजे हो आलो. मग काय झालं? अरे तुला काय वहिनी बिनी भेटली होती म्हणे आमची? हा भेटली होती ना. काय म्हणी रे? म्हणली काय नाही, पण एवढंच म्हणे की रामरावला तिकडच सोडून दे म्हणे, परत आणू नको. का महाराज? असंच असतं. गेला रामराव कशासाठी? पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. आपली मन आहे इकडे काय? देव नाही देवळात आणि चित्त खेटरात. तशी गत त्या शामरावची झाली, तशीच आपल्या मनाची गत होते महाराज. आता मन सांगते, संस्कृत सुभाषितकार सांगतात, मर्कटस्य सुरापान तथोरुच्छकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति. म्हणजे काय? मन हे कसं आहे? मर्कट म्हणजे काय? बोला बोला, तुम्ही बोलल्या म्हणजे मला बोलता येईल. ऐकलेलं आहे सगळ्यांनी? ए मरकट वानर, यहां से चला जा और बता दे अपने राम को ये रावण कभी हार नहीं सकता. मरकट म्हणजे वानर. आपलं मन त्या वानरासारखं असतं महाराज. आता होतं काय? वानर हत्ती कसा आहे? चंचल आहे. या फांदीवर त्या फांदीवर, त्या फांदीवर त्या फांदीवर, त्या फांदीवर त्या. बघितलेलं आहे का वानर? बघितलेलं आहे का? काय होतंय आता गावाकडे खूप वानर येतात, मक्का खाताय, हरभरा खाताय. एकदा रांग धरली की सगळी होईपर्यंत सोडतच नाही. तसं मनाची अवस्था आहे. काय वानर, एक वानर चंचल असतात, तर त्या चंचल वानराला दारू जरा पाजली तर कसं व्हायचं? अजून चंचलपणा त्याच्या अंगात येईल. बरोबर आहे ना? परत आता पहिलंच ते पहिल्यापासून चंचल, परत दारू पाजली. वृश्चिक म्हणजे काय? वृश्चिक रास कोणाचे? बसून हात वर करा. नसेल माहित तर वृश्चिक ही काय एक रास आहे. आणि वृश्चिकला मराठीत काय म्हणतात? विंचू. आता जे वानर पहिल्यापासून चंचल आहे, परत त्याला दारू पाजली, परत त्यातल्या त्यात विंचू डासलात, कसं व्हायचं? अति चंचलपणा त्यात येईल, हे की नाही? बरं ते सोडा महाराज. चंचल आहे ठीक आहे, दारू पाजली ठीक आहे, विंचू डासला ठीक आहे, परत त्याला परत त्याला जरा भूत लागलं, काय होईल? आधूनचे चंचल होईल. ऐक नाही? तशीच आपल्या मनाची अवस्था आहे महाराज. आज इथं, उद्या तिथं, परवा तिथं. आपल्याला सुद्धा नीट जगू देत नाही. मन चंचलाचा पळा जाता येता
चपळ नर आहे निश्चळ. एवढी चपळता आहे महाराज मनात, तुम्हाला ते एका ठिकाणी बसूच द्यायचं नाही. आणि बसले तरी हे काम करायचंय ते काम करायचंय, पोराची फी भरायची बाकी आहे, बायकोला ऍडमिशन घ्यायचंय, पोरगी त्यांना ड्रेस साठी उड्या मारते. नवीन वर्ष आलं महाराज, काय पार्टीचं नियोजन आहे? आमच्या पार्टीचं नियोजन तर असं आहे बाबा, आमच्यासाठी नवीन वर्ष फक्त चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवायला आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं महाराज. आणि बघा ना काय अवस्था आहे, त्यांच्या अवलोकनावर थोडस बोलतो की आज 12च्या नंतर काय काय धिंगाणा होणार आहे प्रत्येकाला माहिती आहे. पण ज्या दिवशी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार गुढी पाडवा साजरा केला जातो, किती प्रसन्नता किती शांतता असते महाराज, असते का नाही? सांगायचा उद्देश हाच की आपण आपलं सोडलं आणि दुसऱ्याचं धरलं तर स्वतःच्या जीवनाचा पूर्ण नाश आहे महाराज. त्यामुळे जे आपलं आहे ना ते आपलंच राहणार आहे, फक्त आपण त्याचं अवलोकन करत नाही, एवढाच खेद आहे. आणि ज्या दिवशी आपण त्या आपलेपणाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा पूर्णपणे अवलोकन करून महाराज, भारतापेक्षा सर्वश्रेष्ठ देश दुसरा कुठला राहणारच नाही. काय या भारत देशाची महती? एक गीतकार सांगतात, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. सांगायचं हेच की ही जी माती आहे तपोभूमी आहे. तपोभूमी त्यालाच म्हणतात जिथे संतांचा वास झाला, देवाचा स्वतःचा वास झालेला आहे. देवाचा वास इथे झाला, देवाला कारवास इथे झाला, देवाची महती सुद्धा इथंच आहे. आणि त्याच्या प्रत्येक स्त्री जात आहे बर का. इथल्या प्रत्येक स्त्रीला सीतेचा दर्जा मिळतो महाराज. थोडस साईडला गेला ना, बांगलादेश पाकिस्तान साईडला काय परिस्थिती आहे तिथली आपल्याला माहित आहे. अवघड आहे महाराज, अवघड. आणि ज्या घरामध्ये, आपल्या भारतामध्ये ज्या प्रत्येक घरामध्ये स्त्रीचा आदर केला जातो ना महाराज, तिथं स्वतः साक्षात देवी पाणी भरत असते, साक्षात पांडुरंग प्राणी भरत असतो. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं महाराज आपल्या घरामध्ये असणारी स्त्री, मग ती बहीण असो, बहीण असो, माय असो किंवा बायको असो, कोणी असो महाराज, असं म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी होण्याकरता एका स्त्रीचा हात असतोच. मग ती स्त्री कुठल्याही रूपाची असते, बहीण असू शकते, बायको असू शकते, मावशी असू शकते, आत्या असू शकते, नवे कोणीही असू शकतं. असं म्हणायचं नाही की बायकोचाच हात असतो. आता नरेंद्र मोदींच्या पाठीमागे कोणाचा हात आहे? त्यांच्या आईचा हात आहे, बरोबर आहे ना. हेच सांगायचं की तुकाराम महाराज आपल्या पहिल्या चरणात हेच सांगता की बाबा या नरद्याची प्राप्ती तुला झाली, या नरद्यामधून तुला करून आलाय ना, याचं जरा तुला तरुण जायचं असेल, हा भाऊसागर तुला इथं किती कटकट आहे महाराज माहित आहे. हे नाही ते नाही ते एवढा डोक्यात जंजाळ आहे ना, असं वाटतं की नको. हा शेवटी माणूस काय करतो माहितीये का, थकून स्वतःच्या जीवाचं काहीतरी वाईट करतो, पण परमार्थाच्या मार्गावर जात नाही. त्या परमार्थाच्या मार्गावर जाण्यासाठी काय करावं लागेल, एकच तुमचं जे मन आहे ना ते स्थिर करावं लागेल. महाराज पहिल्या चरणात
एकदा काय होतं महाराज, वाढल्या कोळी माहिती आहे सगळ्यांना किती पापी होता. एवढे पापी की असं म्हणतात 7 रांजना ब्राह्मण मारून त्याने काय म्हटले होते, रांजना भरले होते. म्हणजे त्यांचे काय मुंडके कापले का? एक एक ब्राह्मण कापायचा आणि जेवढे ब्राह्मण कापले एक एक खडा नेऊन त्या रांजणात टाकायचा. एक एक ब्राह्मण कापायचा आणि तो खडा त्या रांजणात टाकायचा. असे 7 रांजणं त्यांनी भरली होती. मग झालं काय असं एकदा असाच काहीच भेटलं नाही त्याला त्या दिवशी. असाच फिरत 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 गेला जंगलाने. आता करायचं काय करायचं काय करायचं काय विचारत पडला. मग आली सवारी, नारायण श्रीमन्नारायण. भेटले मग नारद महर्षी वाल्याला. बघितलं वाल्याने नारद महर्षी येत आहे. मग झालं काय, आता नारद महर्षी जवळ काय राहणार आहे महाराज, नारद मुनी जवळ कमंडलू विना. नारायण आला वाल्या. बघितलं बाबा या माणसाजवळ तर फक्त विना दिसतोय आणि कमंडलू दिसतंय, काय असणार काय या माणसाकडे दुसरं. मग काय करू म्हणे, आता आपण विनाच घेऊन जाऊ किंवा कमंडलूच घेऊन जाऊ, तेवढ्या तरी घरच्या माणसाचे पोट भरतील. मग भेटले एकमेकाला दोघं. म्हणे थांबा म्हणे महाराज, मी आता तुम्हाला काय करतो म्हणे, कापूनच टाकतो. अरे म्हणे वाल्या, अरे म्हणे मला कापून काय भेटणार आहे तुला, काय म्हणे माझ्याकडं बाबा जे कमंडलू आहे विना आहे बस. झालं काय, वाल्यानं विचारलं की बाबा जे ते आहे ना ते देऊन टाक, मी घरी घेऊन जातो. मग बायको पोरं काय करतील, पोट भरून तरी खातील, नाही पोट भरलं तरी काय म्हणतात कण तरी खातील. म्हणे ठीक आहे, पण वाल्या काय करतो रे तू, एवढं एवढं पाप करतो, कशा करता करतो, कशाचा पाप बी पालाय म्हणे महाराज. हे केलं ना मला पोट भरतय म्हणे, पाहिजे तसा पैसा येतोय, सगळ्या काही गोष्टी होत्या, कशाचा पाप, पोट भरत असेल त्याला पाप कशाचं म्हणायचं वय. नाही म्हणे वाल्या, तू काय कर, एकदा घरी जा आणि विचार तुझ्या या पापात कोण कोण भागीदार आहे. अरे सगळेच म्हणे महाराज मी सगळ्यासाठी करतो, मग माझ्या पापात कस काय भागीदारी होणार नाही ते. तू जा म्हणे एकदा बायका पोरांना विचारून. मग काय वाल्या मस्त खुशीत गेला, त्याला वाटला मी पोट भरतो, यायचे म्हटल्यावर हे काय करणार, माझ्या साईडलाच राहणार आहे किंवा माझ्या पापात भागीदारी करणारच आहे. गेला वाल्या घरी, बायकोला विचारतो ताराला, तारा मी जे पाप करतो त्यात तू भागीदारी करते का. पण काय होतं ना महाराज, तारा त्यावेळेस उतरणीच म्हणते ते, माठावर माठ उतरणीच म्हणते ना, ती उतरणी उतरत होती. पण तिनं काय केलं, आता उतरणी खाली काय निघतं आपल्याला माहिती आहे चांगल्यापैकी, जुनी जरा उतरणी असली बर का आई, त्यात काय निघतं, विंचू निघतं. मग तारान काय केलं, विंचू तर काही निघला नाही, पण विंचूड असायचं नाटक केलं. आणि बाया आहे महाराज, बायाचं नाटक म्हणजे बापा, देवाला चुकलं नाही हो, आपण तर माणसं आहे. बापरे म्हणे धनी, एवढ्या जोऱ्याचा ठणका दिला की मलाच माहित नाही म्हणे कुठं कुठं आग होत आहे.
जरा या दुःखात सहभागी होता का म्हणे. विन्सवानं जो डान्स केला त्या डान्सचा जरा सहभागी घ्या म्हणे जरा वाटून. म्हणे अरे ते कसं वाटता येईल, वाढल्या बोळा बर का तारामतीला. असं त्रास तर वाटून घेता येतो का, दुःख वाटून घेता येत का. बरोबर आहे म्हणे, दुःख जसं वाटून घेता येत नाही तसं कुणाचं पाप सुद्धा वाटून घेता येत नाही. पण आपल्या डोक्यात एक फॉल्ट पडलेला आहे महाराज. काय माहिती का आजकालची माणसं काय करता, 10 पाप केले आणि 10 पुण्य केले, त्याला असं वाटतं की बाबा इक्वल झालंय. पण तसं नाही महाराज. जे 10 पाप केले त्याचंही फळ तुम्हाला भेटणारच आहे आणि 10 पुण्य केले त्याचंही फळ तुम्हाला भेटणारच आहे. त्याच्यामुळं काय करा, जे करायचंय ते विचारपूर्वक करा. बर ठीक आहे म्हणले. नाही होत का, मग पोराकडे गेला. करे बाबा हो, एवढं मी तुमच्यासाठी पाप करतो, तुम्हाला काय ते बापाचं कर्तव्य निभावतो. फार गप्पा मारल्या पोरायचं. माय पापी जरा म्हणजे पापात जरा भागीदार होता का, थोडस इलू तरी बा. पोर म्हणे अहो तुम्ही आमचे बाप आहे, तुमचं कर्तव्यच आहे पोराच्या लेकराच्या चोचीत दाणा टाकणं. मग असा भीतीला टेकून बसला वाल्या. काय करावं आता. तर मग बसला विचार केला की आता काय करू आपण, परत एकदा त्या मुनीकडे जाऊ म्हणे, तोच आपल्यातून यातून काहीतरी मार्ग काढ. मग गेला भाऊ वाल्या कोडी कोणाकडं, ऋषीकडं, नारद मुनीकडं. म्हणे महाराज मी बायकोला विचारलं की माझ्या पापात भागीदार होती का, पोराला विचारलं पापात भागीदार होती का, कोणीच नाही म्हणलं. मग आता मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आत्महत्या केल्यासारखं पाप दुष्ट कोणतंच नाही महाराज. आत्महत्या म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये बसलेल्या परमात्म्याची हत्या करणं. एवढं मोठं महापातक म्हणजे आत्महत्या आहे. सोपी गोष्ट नाही महाराज. या जीवाला जाणून घ्या, हा साधारण नाहीये. तुम्ही जरी वाटलंय वरतून चमडी दिली, हात दिले, पाय दिले, स्किन दिले, चांगलं गोरगोरा चिकना चोपडा चेहरा दिला म्हणजे काय आपलंय काय नाही, ते देवाने दिलेलं आहे. ते तुम्ही ओळखून घ्या. मग नारद महर्षी त्याला म्हणले की बाबा तुला आत्महत्या करायची गरज नाही, काही करायची गरज नाही, फक्त एकच काम कर. काय, देवाचं नामस्मरण घे. बर महाराज मग नामस्मरण केलं काय होईल, तू एकदा करून तर बघ, अनुभव तर घे, सांगायची गरज पडणार नाही. मग काय केलं वाड्या घोड्यानं, ठीक आहे म्हणे काय नामस्मरण करू, काहीच नाही म्हणे, एका ठिकाणी बस, असंच बस आणि देवाचं चिंतन सुरू कर. पण वाल्याला महाराज माणसं मारायची सवय होती. आता त्याच्या तोंडात राम राम येणार आहे का, नाही येणार. ज्या माणसाला जरा सवय असली तांबाखू खायची किंवा व्यसन करायची, तो कुठल्या तरी कान्याकोपऱ्यात जाऊन फुकणी मारूनच येतो. बरोबर आहे ना. तसं वाल्याला आता किती राम 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 म्हणलं तर त्याच्या तोंडात राम येणार आहे का, नाही. मग नारद महर्षी म्हणले की बाबा तू राम राम नको म्हणू, आजपर्यंत जे तू करत आला, ज्या लोकांना मारत आला, मारा 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 म्हणा. 3 वेळेस मारा मारा म्हणलं की 2 वेळेस राम येत आहे. नंतर झालं काय, मग वाल्या कोळ्यानं काय केलं, वाळेल लाकूड आणलं, काडी आणली, रवून दिली, त्याला टेकला आणि सुरू केला मारा 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 मारा. मग झालं काय, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले जसा त्या वाल्या कोळ्याचं नामस्मरणाने उद्धार झाला महाराज, तसं आपलाही करायचं असेल तर काय करावं लागेल, काहीच करायचं नाही, काही देवपूजा करायचं नाही, काय नाही, हे सगळे काय महाराज सोचले काय
माणसाला असं वाटतं तीर्थव्रत काय म्हणते, तीर्थाला गेलो किंवा कुठं देवाच्या दर्शनाला गेलो म्हणजे तुम्हाला देव पावणार आहे का? शक्यच नाही महाराज. तो कसा? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी तरी ते नाही, चित्त नाही तरी ते व्यर्थ. म्हणून महाराज काय ना, तुम्ही कुठेही फिरा पण चित्त जरा देवापाशी नसेल तर तुमच्या पोटातलं पित्त खवळल्याशिवाय राहणार महाराज. आणि पोटात पित्त खवळलं म्हणजे चित्त ध्यानावर राहत नाही. म्हणून काय करा, देवाचं हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एक विधा. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एक विधा. सकळाच्या पाया माझे नंद माता, सकळाच्या पाया माझे नंद माता. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एक विधा. करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एक विधा. सकळाच्या पाया माझे नंद माता, सकळाच्या पाया माझे नंद माता. मिळे जन्म तुला हा फुकाचा, मिळे जन्म तुला हा फुकाचा, व्यर्थ वाया तू घालू नको रे. मिळे जन्म तुला हा फुकाचा, व्यर्थ वाया तू घालू नको रे. कर सार्थक या जीवनाचे, कर सार्थक या जीवनाचे, मुखी राम नाम स्मरा रे. कर सार्थक या जीवनाचे, मुखी राम नाम स्मरा रे. महाराज या जीवनाचं जरा सार्थक करून घेतल्याशिवाय, करायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाहीये महाराज. विठ्ठल विठ्ठल महाराज, नामस्मरण करायचं ना तर बेफान करा, आनंदी होऊन करा. असं नाही की बाबा, आणि आजकाल लोक माणसाला भीत नाही, देवाला भीतात. आणि भीतात तेच ज्यांना देवाबद्दल माहिती नाहीये. मनापासून करा, मनापासून कुठली गोष्ट केली ना, असाध्य साध्य करीत सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. आता काय ना, आजकालच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जरासा बोलतो. पोरांचं काय झालं महाराज माहितीये का, आपली एक तर शिक्षणाची पद्धत सगळी बिघडली. कशामुळं? जेव्हापासनं शाळा धरा, कॉलेज धरा, तुमचं इन्स्टिट्यूट धरा, अभ्यासाची जननी सर किंवा ज्याला काय म्हणतो आपण, ज्ञानाची जननी आहे ना सरस्वती, तिची मूर्ती जेव्हापासनं कॉलेज शाळा आणि इन्स्टिट्यूट मधनं गेली ना महाराज, तेव्हापासनं आपल्या अभ्यासाचा किंवा आपल्या शिक्षणाचा सगळा बट्ट्या बोल झाला. पूर्वी चालायचं महाराज झेडपी शाळेवर, काय प्रार्थना असायच्या, प्रार्थना गाताना पोरं दिसली ना महाराज, तो शाळेचा परिसरात नाही तर अख्खा गाव प्रसन्न व्हायचा. एवढी प्रसन्नता त्या प्रार्थनेमध्ये होती. पण आता काय झालं महाराज, आता तर असं झालं की कुठली तरी एक शाळा मी बघितलं जाता जाता, तिथं काय होतं ना, पसायदान होतं पण रेकॉर्ड मध्ये लावून देतात. पोरांना विचारलं बाबा येतं का पसायदान, तर अजिबात येत नाही महाराज. नुसतं ते करून काय फायदा नाहीये, तुम्ही स्वतः ते करा, ते बोला. नाचच्या बाबतीत, बारीक बारीक पोराच्या बाबतीत एक आजोबा काय झालं माझ्याकडे आला बरं का, म्हणे माऊली आपल्या पोराला काही विचारा म्हणे तुम्ही मोबाईल मधलं, असं खटाखट 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 माझ्यापेक्षा जास्त मोबाईल चालवतो म्हणे. म्हणलं महाराज कायच बोला म्हणलं आता तुम्हाला, तुमच्या 4 वर्षाच्या पोराला 5 वर्षाच्या पोराला जरा एवढं मोबाईल्स येतं, तर मला एकच सांगा, त्याला कुठला श्लोक तुम्ही आजपर्यंत पाठ करून घेतलाय?
कुठलं भजन त्याला येतं, कुठला अभंग त्याला येतंय, कुठला ज्ञानेश्वरीतला एखादी ओवी त्याला येते, हे पाठ केलं काय नाही म्हणे, मला त्याच्याकडे लक्षच नाही. हा, म्हणून याच कारणाने वृद्धाश्रम उघडे व्हायचे. संस्काराशिवाय आकार येत नाही, आकाराशिवाय परिवार घडत नाही महाराज. राहण्यासाठी जरी आपण एकत्र असलो ना, पण विचार जरा वेगवेगळे असले तर ते घरात एकत्र राहून काही फायदा नाहीये. तुमचे विचार योग्य पाहिजे. आपले पोरं काय करा, हेअरस्टाईल नाही, पोरांची हेअरस्टाईल बदला. हेअरस्टाईल बदलल्यानं काय होणार, फक्त तुम्ही काय पांढरे केस काळे करणं, काळे केस निळे करणं, निळे केस पिवळे करणं, सगळा बांडा कलर करणं. संस्काराशिवाय माणसाला आकार येत नाही. म्हणून तर आपल्या घरामध्ये भांडे आहे. जसं इकडं सगळे बागायतदार आहे ना, आपण सगळे बागायतदार आहे. ज्यावेळेस आपण एखादा बाग लावतो, लक्षपूर्वक बाग लावल्याच्या नंतर समजा सपोज डाळिंबाचं धरून चला, डाळिंबाचं झाड जसं जसं वाढतं, जसं जसं वाढतं, आपण त्याची काय करतो, कटाई करतो. ही फांदीवर आली की हिला कट कर, इकडून फुल आलं की याला कट कर. का कट करतो? ते झाड योग्य रूपानं वाढलं पाहिजे, त्या झाडाला योग्य ते फळ आलं पाहिजे. तसंच वाढू दिली फांदीत काय ते भितडात दसायची, कुठेही ते आवाढव्य होऊन जाईल ना. पण जेवढा त्या फांदीला, ज्या झाडाला आकार दिला, तर त्या झाडाला फळ योग्य येतं, खायलाही गोड वाटतं, बघायलाही गोड वाटतं, सगळं काही गोष्टी गोड वाटतात. तसंच पोरांचंही महाराज, जिथं जिथं पोरं तुमचं वाईट वागतात ना, तिथं तिथं त्यांना खोडा, त्यांना सांगा तुझं वाईट आहे. आणि सांगायची पण एक वय असते महाराज. जे काय वाईट, जे काय कपडे घालायचे, जे काय उतापताग्या करायच्या, ते 10 वर्षाच्या आत करू द्या. 10 वर्षाच्या नंतर पोराची परिपक्वता येते, त्याला समजतं चांगलं काय वाईट काय. प्रत्येक इथं बसणारा प्रत्येक आई बापाला माहिती आपलं पोरग काय खोडीचं आहे, त्यातले वाईट दुर्गुणही त्याला हळूहळू काटणी करा. कशाने? नामस्मरण करा. तो जरा जात असेल बाहेर 12 वाजेपर्यंत जरा राहत असेल, तर त्याला विचारा जाप की बाबा तू 12 वाजेपर्यंत बाहेर राहतो तर करतो काय. पण आजचं काय झालं महाराज, या सोशल मीडियानं सगळं वाटोळ. आणि आजच्या आईच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आजची आई नाही तर मम्मी झाली. हो, आजची आई नाही तर मम्मी झाली. स्वतः इंस्टाची राणी तर मुलगी तिची फॅन झाली. स्वतः इंस्टाची राणी तर मुलगी तिची फॅन झाली. बाप झालाय हो फेसबुकचा राजा, बाप झालाय हो फेसबुकचा राजा. अन्न मुलगा करतोय व्हॉट्सअपला गाजवाजा, मुलगा करतोय व्हॉट्सअपला गाजवाजा. हीच तर झाली महाराज आपली. बाप काय करतोय पोराला माहित नाही, पोरग काय करते बापाला माहित नाही, पोरगी काय करते आईला माहित नाही, आई काय करते पोरीला काय माहित नाही, आणि सगळेच काय करताय कुणालाच माहित नाही. जो तो त्याच्या धुंदीतच जगत आहे महाराज. पण असं नाही, तुमचं जरा चुकत असेल, तुमचं लेकरू चुकत असेल ना, त्याला कान पटवून नका काढू, जवळ घ्या, समजून सांगा. समजल्याच्या नंतरच माणसाला कळते. नाहीतर काय म्हणत, राग एवढा भयंकर येतो ना माणसाला, काही वाईट गोष्ट घडली तर एवढा भयंकर. पण रागासारखा शत्रू नाहीये, विनाश करून टाकतो, सर्वनाश करून टाकतो महाराज राग. कोणासाठी काहीतरी करायचं ना, फक्त एकच करा की बाबा देवाने हे शरीर दिलंय, कशा करता दिलंय, सेवेकरता दिलंय, सेवा करा दुसऱ्याचं. महाराज, माझ्या जीवनात 2च व्यक्ती असे आलेले बर का, की ज्यांनी स्वतःच सोडून माझं जास्त केलंय. आणि अशी व्यक्तिमत्व चांगल्यांना भेटत नाही महाराज, ते मला भेटले. आणि जो व्यक्ती स्वतःच्या घरावरचे तुळशीपत्र ठेवून दुसऱ्याचे घर बांधतो ना महाराज, ती व्यक्ती आपल्या मजात उपस्थित आहे. अशा व्यक्तीकडे लक्ष द्या. घर तोडणारे खूप भेटतात महाराज, घर बनवणाऱ्यांकडे लक्ष द्या. तसंच व्यक्तिमत्व म्हणजे आपले गुरुजी आहेत, काय नाव, त्यातले तुम्ही तुमचा सगळा खर्च वजा करता, किती रुपये उरता, सपोज धरून जरा 10,000 रुपये उरता. माझ्यासारखा आला महाराज, मला जरा काम पडलंय, 10,000 देताय का? विचार करणार ना तुम्ही, कशा करता द्यायचे, का द्यायचे, तू कोण बाबा, बरोबर आहे ना. पण एकमेव असा व्यक्ती गुरुजी बर का,
ज्यांच्याकडे काही नसताना सुद्धा फ्री मध्ये पूर्ण तुमच्या परिसराला पाणी टँकर वाटताय महाराज, यापेक्षा निष्ठावान कसं असावं माणसाने सांगा? दुसऱ्यासाठी आतोनात प्रयत्न करतो, दुसऱ्यासाठी झिजतो, दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी, स्वतःसाठी किती वाईट झालं तरी चालतं, पण बाबा इतरांचं कल्याण व्हावं, इतरांची सेवा करणं, सेवा परमो धर्म शिकावं तर या माणसाकडून महाराज. त्यामुळे जरा लक्ष द्या. मी आधी सांगितलं घर तोडणाऱ्यापेक्षा घर बनवण्याकडे लक्ष द्या. आता ते तुमच्या हातात आहे. तसेच माझे पाठी राखा बर का. आमचे काकाश्री या व्यक्तिमत्वासारखं सुद्धा व्यक्तिमत्व नाही महाराज. त्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी गेलं तर खूप कमी आहे, शब्दच नाहीये. जशी मी आजपर्यंत खूप साऱ्या कविता केल्यात महाराज, खूप सारे अभंग लिहिलेत. त्याला अभंगाचा मी दर्जा देणार नाही, ते काव्य स्वरूपातच आहे. खूप सारे लिहिलेत, पण दोन गोष्टीवर मी आजपर्यंत कविता करू शकलो नाही. एक निष्ठावान माणूस, दुसरी आई आणि तिसरी वडील. कारण या व्यक्तींना उपमा देतात ते महाराजांनी, कारण यांची उपमा आई देवापेक्षा श्रेष्ठ आहे. नगर बघा, देवाचं नाव बघा काय येतं आधी, महादेव पार्वती, बरोबर आहे, कृष्ण राधा येत आहे का नाही. पण जिवंत देव जरा पाहायचं असेल ना, तर त्या जिवंत देवाचं नाव म्हणजे आई आणि वडील. सेवा करायची तर आपल्या आई वडिलांची करा. आई वडिलांची सेवा अशी करायची की त्यांना वाटलं पाहिजे की बाबा आपलं पोरग कुठेतरी चांगल्या मार्गाने जात आहे. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असंच एकदा काय झालं महाराज, 30 एप्रिलची तारीख होती. रिझल्ट कोणत्या महिन्यात लागतो पोरायचा? जूनला लागतो ना. जूनच्या आधीचा महिना कोणता? मला ती इंग्रजी महिने माहित नाही. मे ना, हा मे महिन्याची 30 तारीख होती. आणि गेलो बाबा असा अभंगाला. असा रट्टा लावलाय का माणसानं अभंगावर. कुळी कन्या पुत्र होते जे सात्वित, तयाचा हरिक वाटे देवा. ठीक आहे बाबा म्हणलं, ठीक आहे. दुसरा दिवस उजाडा, रिझल्ट लागला. मग झाली अशीच गल्लीत भेट. म्हणलं बापू जरा ते कालचे कुळी कन्या पुत्र 8वीला गेले का नाही सांगा बरं एकदा. कारण एकच रट्टा ना महाराज. अभंग गाताना बर का किंवा भजन गाताना ते योग्य सुरात जरी नाही आलं तरी चालतं, पण योग्य शब्दात आलं पाहिजे. कारण अयोग्य शब्द जर वापरला तर त्या शब्दांचा, त्या अभंगाचा अपमान असतो महाराज. ते एकच करायचंय, कुळी कन्या पुत्र होते जे सात्वित. अरे बाबा जाऊ दे 8वीत, बरोबर आहे का? पुढं काय झालं माहितीये का? महाराज म्हणे ठीक आहे चुकतोय म्हणे बाबा, चुकतो तो शिकतो. जो चुकतो तो माणूस, जो कधीच चुकत नाही तो देव, आणि जो चुका करत राहतो तो जनावर. आता तुम्ही माणसान कसं? महाराज एक बैल आहे, बैलाला आपण चारा टाकला, जेवढा लागलं तेवढंच खाताय ते. एक पेंडी टाकली, पेंडीच म्हणते ना, पेंडी टाकली त्यातली त्यानं अर्धी खाल्ली, तर अर्धी काय बाजूला ठेवतं का? तिच्यावरच बसत, तिच्यावरच हा हो 1 नंबर 2 नंबर तिथंच. बैलाला सुधारता येईन का? नाही. सुधारतो तो कोण? माणूस. म्हणून आपण जे आजपर्यंत चुका करत आलो, ज्या पुढे करणार आहे त्या होऊ नये म्हणून नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय दुसरी ताकदच नाही. मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे ना, तर तुम्ही एकदा सुरुवात करा. नाही लागणार तुमचं मन. एका ठिकाणी बसणं लय अवघड आहे महाराज. असं वळवळ चालूच राहते माणसाची. पण त्या मानाला जरा वर घालायचं असेल तर तुम्ही सुरुवात करा. उद्या येणारं नवीन वर्ष आहे त्यांच्यानुसार. तरी पण प्रत्येक बहुतांश लोकांचा असा कयास असतो की मी येणाऱ्या 1 जानेवारी पासून स्वतःमध्ये काहीतरी बदल करून घेईल. बदल करायचा तो असा करा. असं नाही काय करायचं की बाबा मी पुढच्या वर्षी बंगला बांधील, गाड्या बांधील, घोडे घेईल, हे घेईल, ते घेईल. सगळं होईल, करणार आपणच आहे. पण हे जरा करायचं असेल, नामस्मरण करायचं असेल, तर तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, विठ्ठल विठ्ठल बर महाराज ठीक आहे, आम्ही नामस्मरणात लागलो, देवाच्या भजना पूजनात लागलो, तीर्थ वर्त सगळं सगळं करायला लागलो. आज तर मुळात एकादश आहे. खरं तर एकादशीच्या म्हणजे महती सांगणारा अभंग पाहिजे होता, पण तिन्हीचा त्रिसंगम साधून हा अभंग मी निवडलाय. म्हणजे काय, यातून व्रत वैकल्य सुद्धा कळतं, समोर जीवनाचा. बरं, व्रत वैकल्य कशासाठी करायचं असतं? उद्धारासाठीच करायचं असतं ना. हा, म्हणून तिन्हीचा त्रिसंगम साधून हा मधला अभंग मी निवडलाय. का? उद्धारासाठी. असं मी नाही, असं तुकोबराय सांगतात बरं का. मी फक्त निमित्त कारण, मी सांगणार माझ्यासारखे किती आलेत, किती येणार आहेत, आणि किती जण आम्ही वाटी लावले, तरी आम्ही सुधारणार. कोण म्हणलं नाही? सुधरा सुधरा, असे नाही बरं. इथून सुधरा, विचाराने सुद्धा. आपला माइंड जेवढा ब्रिलियंट असतो ना महाराज, तेवढा माणसाचे विचार ब्रिलियंट असतात. आणि हे मन आहे, इथं जे आलं ते इथं येत आहे, आणि इथं जे आलं ते कार्यात उतरत असतं आपल्या. म्हणून कार्य करताना सुद्धा विचारपूर्वक करा. कुठली गोष्ट तुम्ही हाती घेतली ना, ती शेवटपर्यंत न्यायची आहे ना महाराज. एकच आहे, फक्त आपली विचार मधून ठेवा. ठीक आहे, येतील कठीण प्रसंग येतात माणसाच्या. असा माणूस नाही की ज्याच्या जीवनात दुःख आलं नाही. जिथं सुख आहे तिथं, जिथं चांगलं आहे तिथं, जिथं लहान आहे तिथं मोठं आहेच आहे. हे एकूणमेकावर अवलंबून असलेली परिस्थिती आहे महाराज. आणि माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या परिस्थिती येतात. कोणती? पहिली जन्मजात दुःखाची, दुसरी परिस्थितीजन्य दुःख येतं, आणि तिसरं कल्पनेचं दुःख येतं महाराज. आता जी जन्मजात दुःख आहे किंवा त्रास आहे, समजा सपोज एखाद्याला हात नाही, एखाद्याला पाय नाही, ते कधी नाहीसं होणार आहे? गेल्याच्या नंतर. बरं, परिस्थितीजन्य जे दुःख आहे ते कधी संपणार आहे? ज्यावेळेस आपण काहीतरी परिस्थितीला बदल घडवण्याचा प्रयत्न करू, जिथं 1 रुपया येतो तिथं 2 रुपये कमवायचा प्रयत्न करू, तर ते काय होणार आहे? बदलणार आहे. तिसरं राहिलं कल्पनेचं दुःख. गा 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 गा, हे दुःख लय अवघड आहे. आता सगळ्यांनी डोळे लावून कल्पना करा की तुम्ही करोडपती आहे, एवढे पैसे तुमच्याकडे, एवढे की डोळ्यासमोर सगळीकडे असं बघितलं की पैसाच पैसा दिसेल. केले डोळे बंद? करू शकत नाही आपण, कारण ती कल्पना आहे ना. कल्पना माहिती आहे सगळ्यांना, ती वास्तविकतेत उतरत नाही. पण कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो. का? कल्पनेचं दुःख जय महाराज ते तिथपर्यंत सुख देतं जिथपर्यंत आपण कल्पना करतो. आणि महाराज संतांचे अभंग, संतांचा गाथा, संतांचे विचार असे आहेत की ते तुम्हाला मोटिवेट करत नाही तर नॉलेज देतात महाराज. कारण मोटिवेट करणं आणि नॉलेज करणं यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. तोड़ देंगे, फाड़ देंगे, जमीन चीर देंगे, आसमान फाड़ देंगे, उड़ देंगे, कुछ भी हो जाएगा. हे झालं मोटिवेशन. आता नेटवर्क मार्केटिंग मध्ये लय चालतं महाराज बरं का. नेटवर्क मार्केटिंग केलेली आहे का? केलेली आहे ना. तिथं असं वाटतं एवढा माइंड आपला डायव्हर्ट करून टाकतात की बाईक घरी गेल्याच्या नंतर आहे ना डायरेक्ट लगे लक्झरीच उभी करतो, हे का नाही. पण काय होतं, घरी आल्याच्या नंतर विचार चालू होतो, हा असं असं सांगितलंय, एका दिवसात तुम्ही काय करा, एवढे जोडा तेवढे जोडा, आय करा त्यों करा, 500चे 5000 येतील, 5000चे 5 लाख येतील, 5चे कोटी येतील. त्या कल्पनेत माणूस दुखून जात. पण सकाळी उठल्याच नंतर तीच फाटकी गोदडी, तीच तुटकी चादर. पण महाराज संतांचं नॉलेज असं आहे की तुम्ही ते एकदा आत्मसात केलं की जीवनाचा परमार्थ झाल्याशिवाय घडणं होणार नाही. जीवनात आचरण तुम्ही असं कराल की ते नॉलेज घेतल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःच्या जीवनाची काय करेल, किंमत कळेल. कारण या जीवनाची किंमत असाधारण आहे महाराज. कालचाच प्रसंग आहे, दवाखान्यामध्ये गेलो होतो, डॉक्टरांनी बोलवलं कॅबिन मध्ये की बाबा असा असा पेशंट आहे,
एवढी एवढी गॅरंटी देतो. महाराज पोटात गोळाच उठला. दावखळ जरा जीवनाचं महत्व, जीवनाची किंमत, या जीवाची किंमत जाणून घ्यायचं असेल ना, एकदा तरी माणसानं 3 ठिकाणी जाऊन यायचं फक्त. एक स्मशानभूमीत, दुसरं दवाखान्यात आणि तिसरं रस्त्यावर. महाराज एवढी चांगली परिस्थिती आहे ना आपली, आपल्यापेक्षा कितीतरी बिकट आहे महाराज खाली लोक. पण आपण जे आपल्याकडे आहे त्यात सुख मानत नाही. का नाही मानत? कारण आपल्यात किडा आहे ना. त्याच्याकडे ते आहे, मग माझ्याकडे जाऊन नाही. त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे नाही, मग माझ्याकडे कधी येईल? त्यासाठी आपली एक दिवस जगण्यासाठी माणूस रोज मरतो. याच्याकडे लक्ष द्या महाराज. जरा तुम्हाला रोज जीवन जगताय की काढताय याचा पत्ताच राहिला नाही आपल्याकडे. जीवन जरा काटायचं असेल तर मरमर मरा, आणि जीवन जरा जीवनासारखं जगायचं असेल ना महाराज, तर या नामस्मरणात या. कारण याची ताकद मी सांगू शकत नाही. ग्रंथ पुराण सगळे बंद पडलेत महाराज, तरी या नामस्मरणाची ताकद सांगू शकत नाही. आणि या कळीकाळात जर उद्धार करायचा असेल तर नामस्मरणाशिवाय हरी नामस्मरणाशिवाय हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ. माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ. हरी 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 तुम्ही म्हणारे ठीक आहे महाराज, केलं आम्ही हरिहरी केलं, तुम्ही म्हणता त्या सगळ्या गोष्टी पाळल्या, पण मग यानं लाभ काय व्हायचा? ठीक आहे, सोडला आम्ही सगळ्या गोष्टी सोडल्या. कुठल्या मनातला अहंकार सोडला, मी पण सोडला, सगळं 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 सोडलं, पण यानं लाभ काय व्हायचा? एकदा काय झालं, मीरा कोण होती माहितीये? एका राजाची कन्या होती. मग राजाने विचारलं, बघितलं आपल्या मुलीचं मीरेचं, की बाबा हिच्याकडे एवढी धनसंपदा आहे, सगळ्या गोष्टी आहे, हिला जे म्हणलं ते वेळेवर आहे, मग ही का अशी करते, का वागत, म्हणजे मी जसं म्हणतो तसं वागत नाहीये. मग राजा गेला राणीकडं, विचारलं त्या मीरेला, विचार एकदा लग्न करायचं का नाही करायचं? एवढा मोठा धनवान राजाचं तुला मागणी आलेली आहे, मग काय करू त्याला सांग समजून, की बाबा मीरे तू लग्न करून घे. मग आता बापानं सांगणं वेगळं आणि मुलीनं सांगणं वेगळं. बाप कसा आहे, मला डोळे वटारले बापानं की पोरीच नजर, पण आई सारखं मऊ मेना होनी आम्ही विष्णुदास, तसं आईचं मन असतं महाराज. आई गेली मीरेकडं, मीरे अगं तुझ्यासाठी चांगलं स्थळ आलेलं आहे, लग्न करून घे. मीरा बोलली महाराज की आई माझं लग्न झालेलं आहे त्या विधात्याशी, ठाई मला तोच दिसतो, मी नाही लग्न करू शकत, झालेलंच आहे. आई बुचकाळ्यात पडली, कधी झालंय, कस काय झालंय काही माहित नाही. म्हणे आई मी मनोमनी काय केलंय, श्रीकृष्णाशी लग्न केलेलं आहे. झालं ते, मग आता सगळीकडे गाजावाजा झाला मीरेचा, की बाबा मीराचं नाही म्हणते, लग्न करायचं नाही. मग आता करायचं काय? पण त्या राजवाड्यात काम करणारी एक दासी होती महाराज, त्या दासीच्या मुलाला मीरा खूप आवडायची बर का. मग त्या मुलाने काय केलं, त्याच्या आईला विचारलं किंवा सांगितलं की बाबा मला मीरा आवडती, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, मला तिच्यासोबत लग्न करायचं. आता दाशी म्हणल्यावरती लट कापायला लागली. का ते सांगायचं कोणाला बर का महाराज,
तरी पण तिने हिंमत केलीने सांगितलं बा राणीला की राणी साहेब माफ करा, माझ्या मुलाला तुमची मीरा आवडती. तर राणीचा तरफडा तर वेगळाच राहतो महाराज. मुलीच्या बाबतीत कोणी जर असं डायरेक्ट बोललं तर हात तळपायच्या मस्तकात जाती माणसाच्या, मी म्हणतो तर जाते का नाही. पण राणीनं काय केलं, मिरेला जाऊन विचारलं की मीरा असं असं आहे, काय करायचं पाय, तू नको करू म्हणे त्यासोबत, तुला जो आवडत त्यासोबत लग्न कर. मीरा म्हणे मी सांगितलं आधीच की बाबा माझं लग्न झालेलं आहे त्या भगवान पांडुरंगासोबत, आता हा कोण म्हणे हा दाशीचा मुलगा आहे. बरं म्हणे त्याला घेऊन या. मग आता तो दाशीचा मुलगा आला, मीरेने त्याला प्रश्न केला की बाबा मी तुला का आवडते, कशासाठी आवडते आणि तुला माझ्यासोबत लग्न का करायचं. मग तो दाशीचा मुलगा बोलला की तुमची भक्ती बघून, तुमचं नामसंकीर्तन बघून, तुमचं तो राजेशाही थाट बघून मला आवडला म्हणे तुम्ही, म्हणून मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. बर, तुला माझ्यासोबत जरा लग्न करायचं ना तर मी म्हणते ते कर, त्याच्यानंतर काय कर, माझ्याकडे मी तुझ्यासोबत लग्न करते. बर ठीक आहे म्हणे, काय करायचं म्हणे, एक काम कर, 7 दिवसाचं व्रत कर राम नाम जपाचं, पण ते एकांतात जाऊन कर. एवढं सोपं 7 दिवसाचं, आणि 7 दिवसाच्या नंतर केलं तर मग मी लग्न करते म्हणतोय सोबत. आता कोणता पोरगा तयार नाही होणार महाराज. एका पायावर तयार झालं होते, गेलं चांगला. पहिला दिवस चालू झाला, राम 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 असा तसा करत, चित्त लागे ना त्याचं पण काय आता मिळणार आहे ना कोणीतरी, म्हणून त्यानं काय केलं, 7 दिवस कसे मशे करता काढायचेच म्हणे बा आपल्याला. राम 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 जप चालू केला. मग काय झालं, त्याच्या चित्तात दुसऱ्या दिवशी बर का, ज्या मीरेने त्याला सांगितलं होतं की बाबा तू राम 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 जप काय कर, चालू कर, त्याच्या चित्तात मीरेविषयी वेगळी भावना निर्माण झाली, भक्तीची आसक्ती निर्माण झाली ज्याला आपण म्हणू. म्हणजे जे मिऱ्यात आधी काय बायकोला बघायचं, आता त्याच्यात काय झालं, त्या मिऱ्यात भक्ती दिसायला लागली. तिसऱ्या दिवशी आला राम 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 राम, त्या मिऱ्यात त्याला देवी दिसायला लागली, देव दिसायला लागला. 4था दिवस गेला, 5वा दिवस गेला, 6वा दिवस गेला, 7वा दिवस गेला. मिरेकडे गेला म्हणे, माझ्या जन्माचं सार्थक करणारा मला जर कोणी भेटला असेल तर मला तुझं पत्नी स्वरूपात नाही, मला तुझं देवी स्वरूपात, मला तुझं देवाच्या स्वरूपात दर्शन झालेलं आहे मिरे, म्हणून मी तुझ्यासाठी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. एवढी नामस्मरणात ताकद असते महाराज. महाराज शेवटच्या चरणात सांगतात,
चित्त शुद्ध करा आपुला सांगतो महाराज जाता जाता एवढंच सांगेल की बाबा या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाहीये, पण नामस्मरण त्यावेळेस घडेल ज्यावेळेस तुम्ही आचरणात आणसाल. आचरणाशिवाय पर्याय नाही महाराज. खूप सारे महाराज लोक झाले, सगळे माणसं आपण बघतो, सगळ्या प्रकारचे माणसं आहेत, पण आचरण सांभाळणे, आचरणात आणणे साधारण गोष्ट नाहीये. ज्यावेळेस तुमच्या आचरणात पूर्णपणे नामस्मरण येईल तर भगवंताला तुम्हाला बघण्याची गरज नाही महाराज, स्वतः भगवंत तुम्हाला बघण्यासाठी येतील. एवढे नामस्मरणाच्या चिंतनात ताकद आहे. खरंच म्हणजे एक कळकळीची विनंती करतो प्रत्येकांना की अहंकार, मीपणा, द्वेष या सगळ्या गोष्टी आहे ना, या जोपर्यंत आपल्याला कळतं तोपर्यंतच ठीक आहे. एक ठराविक कालावधी असतो, वय असतं महाराज. कीर्तनात मला सांगा म्हणजे किती वर्षाचे मुलं असतात कीर्तनात? सगळ्यात जास्त तुम्हाला काय दिसतं? माणसं दिसतात की पोरं दिसतात? माणसं दिसतात ना. मुलं का दिसत नाही? कारण त्यांना ते माहिती नसतं. तसंच वयाच्या 60 नंतर 70 नंतर माणसाला हळूहळू या नामस्मरणाची जाणीव होते. कारण त्याला कळून चुकतं की बाबा आपण ज्यांच्यासाठी लढतोय, ज्यांच्यासाठी करतोय ते आपल्यासाठी काहीच नाही आहे. एकटे आलो एकटेच जाणार आहे. पण मग जायचं तर सुद्या मावतीनं जा. तर दोन प्रकारच्या माणसाला मरण येतं, कुत्र्याच्या मावतीनं, एक सुद्या मावतीनं. आता आपण कोणत्या मावतीनं जायचंय? चांगल्या जरा माणसाचा शेवटचा दिवस गोड जरा खायचा असेल ना महाराज, तर हा आजचा जिवंतपणीचा दिवस गोड करा, तर तुमचा शेवटचा दिवस गोड होईल महाराज. परभणीहून आले ते माझे गुरुवर्य विक्रम महाराज कटारे. माहित नव्हतं मला की येणार आहेत म्हणून. फक्त कॉल केला की महाराज कीर्तन आहे, तुम्ही उभे राहू, बोलता, काय अडचण नाही. पण जसं काही लोकांसाठी किंवा सांगायचा उद्देश आज की बाबा आजचा जो कार्यक्रम होता तो काही घरच्या मंडळीसाठी माहिती नव्हता. फक्त फोन केलता की बाबा तुम्ही या आणि बसा. तसंच मी ज्यांच्यासाठी सस्पेन्स होतो, माझ्यासाठी हे सस्पेन्स होते. आणि यांच्या समोर कीर्तन करायचे, महाराजांसमोर भगवताचार्य आहे. वृंदावनमध्ये कितीतरी वेळेस त्यांचा आश्रम मांडलेला आहे. म्हणजे असं त्यांचं प्रत्येक वर्षी टूर निघतो वृंदावनला. आता एवढा मोठा महात्मा माझ्यासाठी महात्माच आहे. मी कितीतरी वेळेस ते मलाही म्हणतात की बाबा एवढ्या मोठा उपमा मला देऊ नका, पण
पण माणसाच्या वयानुसार माणसाला दर्जा दिला जात नाही, तर माणसाच्या विचारानुसार माणसाला दर्जा दिला जातो महाराज. एवढ्या परभणीहून येऊन या त्यांच्या समोर कीर्तन करणं म्हणजे हे भाग्य नाही, अवभाग्य नाही महाराज, परम भाग्य आहे. महाराजांच्या चरणी परत एकदा दंडवत करतो, कारण विभूती वेगळीच आहे महाराज. ज्याला अनुभव येतो ना, अनुभव आली अंगा तो म्या जगा सांगितला. हा जो कीर्तन रूपी सोहळा किंवा ही माझ्या वाटेला जी सेवा आहे, माझ्या शब्दामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला. कीर्तनाचा भावार्थ असाच होईल असं नाही. जे तुम्हाला कळलं ते तुम्ही सोबत घेऊन जा, जे माझं चुकलं ते मला परत द्या, आणि झालेली सेवा माझ्या सद्गुरू चरणी, माझ्या आईवडला चरणी, काकांच्या चरणी, माझ्या गुरुवर्या चरणी, भगवान पांडुरंगा पंढरीच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो.